आपण बाजारभाव जर बघितला आपण तर साधारणतः मागच्या वर्षी आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा मुळा 80 रुपये किलोच्या भावाने आपण विकलेला होता. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वैभव गुरुवे आहे. मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ उद्यानविद्या विषय बघत असतो. तर कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारच्या प्रक्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदाच लाल मुळ्याचा प्रयोग केलेला होता. लाल मुळ्याचं जर आपण सांगायचं झालं तर लाल मुळ्याला आपल्याला थंड हवामान पाहिजे, जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्याला थंड तापमान बघावयास मिळतं. याचं जर लागवडीचं जर आपण बघायला झालं तर याचं लागवडीचं जे वेळ आहे ही साधारणतः आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण याची सुरुवात करत असतो आणि याची जी लागवड आहे ही आपण बियाण्यापासून करत असतो. पांढऱ्या मुळ्याचं जर सांगायचं झालं तर मार्केटमधला आपण जो बघतो तो लांबसर असतो आणि याचं जर आपण कंपॅरिझन बघितलं लाल मुळा आणि जर पांढऱ्या मुळ्याचं याचं कंपॅरिझन जर आपण करायचं बघितलं तर लाल मुळ्यामध्ये आपल्याला अँथोसायनिनचं प्रमाण हे आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळतं आणि अँटीऑक्सिडंटचं जे प्रमाण आहे ते पण आपल्याला पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळतं. याचा जर आपण बाजारभाव जर बघितला आपण तर साधारणतः मागच्या वर्षी आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा मुळा 80 रुपये किलोच्या भावाने आपण विकलेला होता. तोच जर आपण पांढरा मुळा जर आपण बघितला तर साधारणतः 20 ते 30 रुपये किलोने पांढरा मुळा जात असतो. सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांना जर आपण नाविन्यपूर्ण प्रयोग जर शेतामध्ये जर आपण केले, जसं लाल मुळा झालेला आहे, ब्रोकोली झालेला आहे, अशा भाजीपाला पिकाचे जर आपण प्रयोग केले तर आपल्याला उत्पादन तर जास्त मिळतं, सोबतच आपल्याला आर्थिक नफा पण आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतो. या पिकाचा जर कालावधी जर आपण बघायला गेलं तर साधारणतः या पिकाचा कालावधी 35 ते 40 दिवसाचा कालावधी या पिकाचा आहे. म्हणजे कमी वेळात आपण याचं जास्त उत्पन्न घेऊन आपण याचा जास्त नफा पण आपण आर्थिक घेऊ शकतो. तर शेतकऱ्यांना आव्हान राहील की आपण पारंपरिक पद्धतीने जे पीक घेत आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं नाविन्यपूर्ण बदल करून आपण अशी परदेशी भाजीपाला पिकाचा आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग केलेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण पहिल्यांदाच ब्रोकोली या पिकाचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. ब्रोकोली पिकाचं जर सांगायचं झालं तर याला अतिशय थंड हवामान पाहिजे असतं आणि जे हिवाळ्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला तापमान थंड बघायला मिळतं. तापमानाचं जर बघायचं झालं तर ब्रोकोलीला साधारणतः 25 ते 30 डिग्री सेल्सिअस याला तापमान पाहिजे असतं. रात्रीचं जर तापमान जर आपण बघितलं तर साधारणतः याला 12 ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे रात्रीचं तापमान आपल्याला लागतं, जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचमुळे आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ब्रोकोली या पिकाची आपण लागवड करून घेतलेली होती आणि सोबतच जसं अक्कलकुवा तालुका झालेला आहे इथे पण आपण ब्रोकोलीचा प्रयोग यशस्वीरित्या आपण पूर्ण केलेला आहे. साधारणतः आपण तिथे 22 शेतकऱ्यांना ब्रोकोलीची आपण तिथे ट्रायल दिलेली आहे आणि तिथे पण आपण जर बघितलं तर ब्रोकोलीचं उत्पादन तिथे सुरू झालेलं आहे आणि ब्रोकोलीचं पिकाची जे वाढ आहे आणि फुलाचा जो साईज आहे तो पण तिथे योग्य प्रकारे चांगला समाधानकारक झालेला आहे. सांगायचं झालं तर इथलं जे तापमान आहे नंदुरबार जिल्हा इस्पेशली जर आपण बघायला झालं दाब साईडचा जो पट्टा जर बघितला तिथं तापमान आपल्याला कमी बघायला मिळतं आणि जिथे तापमान कमी आहे तिथे आपण ब्रोकोलीची लागवड ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो.